नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात तुम्हा आम्हा सगळ्यांच्या चर्चेतल्या बातमीने. शाहरुख खानचा पठाण चित्रपट रिलीज होण्यापूर्वी गुवाहाटीमध्ये गोंधळ झालेला बघायला मिळाला. पठाणचे थिएटरवरील पोस्टर जाळण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ समोर आला. गुवाहाटीमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी थिएटरचे पोस्टर जाळून टाकलेत आणि निदर्शनं केली. या घटनेनंतर शाहरुख खाननं आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मा यांच्याशी फोनवर संवाद साधलाय. त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान गुवाहाटीमध्ये घडलेल्या या घटनेबद्दल त्यानं चिंता व्यक्त केली. दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे राज्य सरकारचं कर्तव्य आहे असं मी त्यांना आश्वासन दिलं. आम्ही चौकशी करू आणि अशा कोणत्याही अनुचित घटना घडू नयेत याची काळजी घेऊ असं आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी शाहरुख खानला सांगितलं. दरम्यान शाहरुखचा फोन येण्याआधी शाहरुख खान कोण आहे, मला पठाण बद्दल काही माहिती नाही असं विधान आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी केलं होतं. गुवाहाटीतील पत्रकार परिषदेत शाहरुख खानच्या आगामी पठाण चित्रपटाबद्दल त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी हे उत्तर दिलं होतं. पठाण चित्रपटाबद्दल त्यांनी काही जाणून घेण्यास नकार दिला होता. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या निषेधाबाबत काही अडचण आली असती तर शाहरुख खाननं मला फोन केला असता असंही त्यांनी म्हटलं होतं. पुढे बघूयात. अनिसचे श्याम मानव यांच्या आणि बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्रींमध्ये सुरू असलेल्या वादावर आता भाजप आमदार राम कदम यांनी मोठं विधान केलंय. आम्ही अंधश्रद्धेचं समर्थन करत नाही, मात्र 4 वेद, 18 पुराणं, उपनिषदे, महाकाव्ये आणि हिंदू धर्माचं विधिविधान हे स्वतःच एक सखोल शास्त्र आहे. तुमच्या साधनेचं सामर्थ्य आणि अष्टांग योगातून तुम्हाला मिळणारा परमदिव्य दृष्टीचा अनुभव या गोष्टी तुम्ही काँग्रेसचे असल्यानं तुम्हाला गळ्याखाली उतरणार नाहीत अशी प्रतिक्रिया राम कदम यांनी दिली आहे. ये वही श्याम मानव जी है जो हमारे सनातन साधु संतों के बारे में बोलकर सीधे पहुंचे राहुल गांधी की भारत जोड़ो यात्रा में. ये सोची समझी साजिश के तहत हमारे हिंदू धर्म के साधु संतों को बदनाम करने का कांग्रेस स्पॉन्सर्ड षड्यंत्र है. मध्य प्रदेशातील